नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर दूध उत्पादन करत असताना बरेचसे शेतकरी गायांच्या कासवाडीसाठी बायोटिनचा वापर करता. जसेच म्हणजे बायोटिन म्हणजेच मल्टीस्टार एच वगैरे ह्या पॅकेजिंग मध्ये तुम्हाला बायोटिन बघायला भेटतं. तर त्याचा आता सगळीकडे सर्रास वापर होत चाललेला आहे, पण तो का करायचा किंवा तो कितपत करायचा ह्या गोष्टी आजपर्यंत तुम्हाला कोणी समजून सांगितलंय की नाही मला तर माहित नाहीये. पण मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर बऱ्याच वेळा काय होतं, गाया ज्या वेळेस जनायच्या वेळेस येतात त्यावेळेस बरेचसे शेतकरी दुर्लक्ष करत असतात बऱ्याच गोष्टींकडे. त्यांना प्रॉपर खुराक वगैरे ह्या गोष्टी, पूरक गोष्टी भेटत नसतात. तर म्हणजे ज्या गोष्टी चाऱ्यातून वगैरे ह्या गोष्टी भेटत नाही, तेव्हा आपल्याला कुठून तरी बाहेरून त्याचा सोर्स हा घ्यावा लागत असतो. जसं की शेवटी आपला घरचा चारा संपल्यानंतर आपण विकत जशी मका घेतो, विकत चारा आणतो, तसंच आणि मका दिल्यानंतर दूध उत्पादनातही वाढ होते. तर त्या गोष्टीसाठीच आपल्याला दूध उत्पादनात कशी वाढ करता येईल यासाठी आपण ही काही मेडिसिनचा वापर करत असतो. हे पेड प्रमोशन वगैरे काही नाहीये. हे जस्ट इंटस कंपनी आणि मॅनकाइंड कंपनीचं मी डेमो म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले. मार्केटमध्ये बरेच मॅग्निफिक वगैरे अजून बऱ्याच कंपन्यांचे बायोटिनचे येत असतात प्रोडक्ट. तर रोजच्या जीवनामध्ये ज्या तुमच्या गाभण गाय आहेत त्यांच्यासाठी बायोटिन हे फार महत्वाचं काम करत असतं. तर ते गायांना कितपत देणं योग्य आहे आणि किती प्रमाणात दिलं पाहिजे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे. समजा हे मल्टीस्टार एच लिक्विड आहे, हे जर तुम्ही गायीसाठी आणलं तुमच्या, मग जर हिनी अर्धी बॉटल पाजल्यानंतर लगेच गायीची कास मोठी होईल अशा गोष्टी कधी घडत नाही. त्याचा जो प्रॉपर डोस आहे त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं. तुम्ही त्याप्रमाणे डोस दिला पाहिजे. गाईला याचा डोस 10 ml डेलीचा आहे, तो तुम्ही तेवढाच दिला पाहिजे. त्याच्यापेक्षा ओव्हर डोस दिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की बाबा लई फार छान रिझल्ट येतो. आता मार्केटमध्ये यावर 10 ml पर डे मेन्शन केलेलं आहे. पण 20 ml डेली हे जनरली सगळे शेतकरी रिझल्ट येण्यासाठी वापरतात. त्याचे काही साईड इफेक्ट झालेले नाहीये. म्हणजे मी जेव्हा शेतकऱ्यांकडून फीडबॅक घेतले की तुम्ही 20 ml डेली वापरले, त्याचे काही साईड इफेक्ट आलेले नाहीये. तर त्यासाठी तुम्ही 20 ml डेली हे इंटस कंपनीचं इंटाविटा NH म्हणून येतं. हे मल्टीस्टार अजूनही मार्केटमध्ये तुम्हाला कोणते तुम्ही वापरू शकता. हे वापरत असताना तुम्ही गाभण काळात ज्या वेळेस गाई तुम्ही आटवतात त्यानंतर आता हे 1 लिटरचं येतं, म्हणजे हे गाई जनेपर्यंत संपलं पाहिजे या हिशोबाने चालू करणं हे फार महत्वाचं आहे. गाईला 5 दिवस 10 दिवस राहिले आणि तुम्ही हे चालू केलं, तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. ते प्रॉपर जेवढा त्याचा टायमिंग आहे, ते जे सोल्युशन जे बनवलेलं आहे त्याचे रिझल्ट येण्यासाठी तो टायमिंग हा फार महत्वाचा असतो. तुम्ही त्या काळात तेवढं ते संपवलं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला जेव्हा गाईचं डिलिव्हरी होईल त्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला भेटतील. बरेचसे लोक खाट्या गायांना पण चालू करता वगैरे, केलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला त्या औषधांचा जास्तीत जास्त फायदा केव्हा आहे हे फार महत्वाचं आहे. ते औषधं कोणत्या टायमिंग मध्ये दिल्यानंतर तुम्हाला कसे रिझल्ट येतील यावर काम करणं, ह्या गोष्टींवर फोकस करणं ही तितकंच महत्वाचं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गाई ड्राय पिरियड मध्ये असते त्यावेळेस तुम्ही बायोटिन हे 100% वापरलं पाहिजे. याच्यामध्ये बायोटिन सोबत अजून भरपूर काही कंटेन्ट्स आहे. ED3H आहे, B12 आहे, अजूनही भरपूर आहे. यांच्याही कंपनीचं जर तुम्ही बघायला गेले तर याच्यात ED3EH आहे, निकोटिमाइड आहे, निकोटिनामाइड आहे. ओके. तर या गोष्टी आहेत. तुम्ही याचा वापर सर्रास चालू झालेलाच आहे सगळीकडे, पण त्याचा वेळेत वापर करणं आणि वेळेत रिझल्ट घेणं हेही तितकंच फार महत्वाचं आहे. त्याचा त्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करावं की वेळेत देता येईल आणि वेळेत रिझल्ट घेता येईल. तर नक्की तुमच्या जनाईला जी गाई आहे तिला हे वापरा, तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. मी शेतकऱ्यांकडून फीडबॅक घेऊनच आज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मी एक डॉक्टर म्हणून नाही, एक दूध उत्पादक म्हणूनच तुमच्याशी बोलतोय. तर त्यासाठी तुम्हाला जे परवडेल मार्केटमध्ये ते घ्या. आणि तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ असेच घेऊन येत जाईल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.